2014 मध्ये देशभर उसळलेली मोदी लाट 2019 मध्ये ती आणखी प्रबळ झाली. पण आता 2029च्या दिशेनं जाताना एक मोठा प्रश्न देशभर विचारला जातोय. भाजप विरोधात हळूहळू जनमत तयार होतंय का, की हा फक्त विरोधकांनी निर्माण केलेला राजकीय नॅरेटिव्ह आहे? आणि या सगळ्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण भावनांपेक्षा तथ्य, राजकीय घडामोडी आणि बदलतं जनमत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. 2014ची लोकसभा निवडणूक भारतीय राजकारणासाठी टर्निंग पॉइंट ठरली. भ्रष्टाचाराचे आरोप, नेतृत्वाचा प्रश्न आणि विकासाच्या आश्वासनांवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. सबका साथ, सबका विकास, मजबूत नेतृत्व आणि बदलाची अपेक्षा या मुद्द्यांवर देशभर मोदी लाट निर्माण झाली. त्यानंतर 2019 मध्ये पुलवामा हल्ला, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, कलम 370 आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या जोरावर भाजपने आणखी मोठा विजय मिळवला. मात्र सलग अनेक वर्षे सत्तेत असलेल्या कोणत्याही सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढत जातात. लोक आता फक्त घोषणा ऐकत नाहीत, तर प्रत्यक्ष परिणाम पाहू इच्छितात. रोजगार, महागाई, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योग आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानाशी संबंधित मुद्द्यांवर सरकारकडून ठोस कामगिरीची अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण झाल्या तर सरकारला पाठिंबा मिळतो. पण अपेक्षा आणि वास्तव यामध्ये अंतर वाढल्याची भावना निर्माण झाली तर विरोधकांना संधी मिळू शकते. अलीकडच्या काळात बेरोजगारी, भरती प्रक्रिया, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचे मुद्दे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. सरकार सुधारणा करत असल्याचा दावा करतंय, तर विरोधक या प्रश्नांवर सरकारला घेरत आहेत. देशातील तरुण मतदार हा निवडणुकीतील सर्वात मोठा निर्णायक वर्ग मानला जातो. त्यामुळे त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत यावर आगामी निवडणुकांचं चित्रही अवलंबून असू शकतं. याशिवाय महागाई, काही राज्यांतील कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, मणिपूर सारख्या घटनांवरूनही सरकारवर टीका झाली. दुसरीकडे सरकारचं म्हणणं आहे की पायाभूत सुविधा, एक्सप्रेसवे, रेल्वे, डिजिटल इंडिया, उत्पादन क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. त्यामुळे जनतेसमोर दोन्ही बाजूंचे दावे आहेत आणि अंतिम निर्णय मतदारांनाच घ्यायचा आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठी आव्हानं आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी समाजाच्या मागण्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विरोधकांकडून होणारे आरोप या सर्व मुद्द्यांवर सरकारची कसोटी लागणार आहे. समर्थक फडणवीस यांच्या प्रशासकीय अनुभवाचं आणि निर्णय क्षमतेचं कौतुक करतात, तर विरोधकांचा आरोप आहे की अनेक प्रश्नांवर अपेक्षित गतीने निर्णय होत नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला वास्तव हेही आहे की भाजपकडे आजही देशातील सर्वात मजबूत संघटन आहे. बूथ स्तरापर्यंत पोहोचलेली यंत्रणा, मोठा कार्यकर्ता वर्ग, मित्रपक्षांचं जाळं आणि नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हे भाजपचे मोठे प्लस पॉइंट मानले जातात. त्यामुळे केवळ काही मुद्द्यांवर नाराजी आहे म्हणून भाजपाचा पराभव निश्चित झालाय असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. तसंच विरोधकांसमोर ही मोठं आव्हान आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी केवळ सरकार विरोधी वातावरण पुरेसं ठरत नाही. त्यासाठी एकसंघ नेतृत्व, स्पष्ट रणनीती, विश्वासार्ह पर्याय आणि मजबूत संघटन आवश्यक असतं. हे सर्व घटक एकत्र आले तरच सत्ताधारी पक्षाला कठीण आव्हान उभं राहू शकतं. म्हणूनच आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की देशात खरंच भाजपा विरोधात जनमत तयार होतंय का, की सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चांमध्ये दिसणारं चित्र प्रत्यक्ष मतदानात वेगळं असणार आहे? याचं उत्तर पुढील निवडणुकांमध्येच मिळेल. आता तुमचं मत काय? खरंच भाजपा विरोधात वातावरण तयार होतंय का? महाराष्ट्रात त्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर परिणाम होईल का, की भाजप पुन्हा एकदा आपल्या संघटन शक्ती आणि नेतृत्वाच्या जोरावर जनतेचा विश्वास जिंकेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.